पण कोणीच कच्च नाही ना. ह्यांनी इकडून ताकद लावली, त्यांनी तिकडून पैसे वाटीत येते, दारू वाटीत येते, प्रचार जोमात चालू आहे. लोक हँग झाली. लोकांनी ठरवलं, म्हणले पैसे सगळ्याच घ्या, मतदाना दिवशी गावाला निघून जा. करता काय आता, उमेदवार दोन्ही तसे. परत देवाची सभा. देवानं सांगितलं मतदान माझ्या बाजूनं करा, कारण जगत कल्याणाकरता गीतेसारखा ऐश्वर्य संपन्न ग्रंथ मी जगाला दान दिला, जे आजपर्यंत कुणाला जमलं नाही. आपल्या हिंदू धर्माचा धर्मग्रंथ गीता. हे अवघड तत्वज्ञान लोकाला कळत नव्हतं, म्हणून मी गीता लोकाला सांगितली. मग मीच किती चांगला आहे तुम्ही विचार करा. परत संतांची सभा. म्हणले थांबा, त्यांनी गीता सांगितली पण लोकांना कळाली नाही, म्हणून त्या गीतेवर ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीचा अलंकार. संस्कृताची भाषा मराठी निशेष अर्थ केला. मराठी निशेष अर्थ केला. संस्कृताची भाषा मराठी निशेष अर्थ केला. ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी अनुभव नाविका मस्तक असा. मस्तक असा दिन रजनी श्री ज्ञानदेवा चरणी. श्री ज्ञानदेवा चरणी. ज्ञानदेवा चरणी. श्री ज्ञानदेवा चरणी. संस्कृत भाषा आहे, समाजाला लक्षात येत नाही. अर्थ मराठी केला. हे मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. माझ्या ज्ञानोबारांची ताकद सांगितली देवाने गीता. मान्य आहे आम्हाला, लय मोठा आहे देव बी, तेळ मात्र शंका नाही. सर्वसामान्याला कुठं कळाली. समाजाचा शेवटचा घटक तो सुद्धा सुजलाम सुफलाम झाला पाहिजे, म्हणून विकासाची गंगा, ज्ञानाची गंगा प्रत्येकाच्या दारात माझ्या ज्ञानोबारांनी निर्माण केली. कस काय केली. गीता अलंकार नामनेश्वरी नामज्ञानेश्वरी. गीता अलंकार नामज्ञानेश्वरी नामज्ञानेश्वरी. गीता अलंकार नामज्ञानेश्वरी नामज्ञानेश्वरी. गीता अलंकार नामज्ञानेश्वरी नामज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रगट ब्रह्मानंद लहरी प्रगट. गीता अलंकार नामज्ञानेश्वरी नामज्ञानेश्वरी. गीता अलंकार नामज्ञानेश्वरी नामज्ञानेश्वरी. गीता अलंकार नामज्ञानेश्वरी नामज्ञानेश्वरी. गीता अलंकार नामज्ञानेश्वरी नामज्ञानेश्वरी. अलंकार नामज्ञानेश्वरी नामज्ञानेश्वरी. अलंकार नामज्ञानेश्वरी. गीतेवर ज्ञानोबारांनी अलंकार चढवला. जमलेल्या मायबाप सज्जन हो, सांगा कुणाच्या बाजूने मतदान करणार. असं संतांनी परत घोषवाक्य टाकलं. देव लाईव्ह ऐकतच होता. आज काय म्हणते ते बुवा. देवाची सगळी पोलखोल केल्याच्या नंतर परत दुसऱ्या दिवशी देवाची सभा. देवाने सांगितलं, जो माझी भक्ती करन, जो माझ्याकडे येईल, त्याला मी मोक्षदान देतो. शेवटची सभा होती आता, आणि शेवटच्या सभे वातावरण फिरत असतं. मी या जगाला माझ्या दारात आला की मोक्ष देतो, आणि ज्या मोक्षासाठी योगी जपी तपी ध्यान करता तो मोक्ष तुम्ही माझ्याकडे आला की मी तुम्हाला देणार. देवाची सभा संपली. शेवटची संतांची सभा आचारसंहिता लागण्याच्या अगोदर माझ्या संतांनी सांगितलं, देव जरी मोक्ष देत असल तुम्हाला देवाकडे जावं लागन,
अनंत कष्ट यातना सहन कराव्या लागतील आणि देवच मोक्ष देतो या भ्रमात राहू नका. आम्ही नुसतं आलिंगन दिलं तरी मोक्ष देऊ. आलिंगन घडे, आलिंगन घडे, आलिंगन देव जर मोक्ष देत असेल तर तुकोबराय म्हणले आम्ही नुसता मोक्ष नाही, सायुज्यता नावाचा जो सर्वोच्च मोक्ष येतो आम्ही एखाद्याला आलिंगन दिलं की मिळतो. आलिंगन घडे पहिलं चरण बरं का अभंगाचं. मोक्ष सायुज्यता जोडे. तुम्ही म्हणले महाराज संतांनी हे सांगितलं पण मतदान कोणाला करायचं राहिलं ना. संतांच्या सगळ्या सभा ऐकल्या आणि देवाने डायरेक्ट फॉर्मच माघारी घेतला. लढायचंच नाही म्हणले का. ठप आमच्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण. देव सारावे परते संत मुजावे आरले संत मुजावे आरले देव सारावे संत मुजावे देव सारावे परते संत मुजावे आरले संत मुजावे आरले संत मुजावे आरले संत मुजावे आरले सांगितलं देव सारावे परते आणि अगोदर संत पूजावे आरते. देवपूजा जर चालू असेल आणि दारा जर संत आले तर आधी देवपूजा करायची का आधी संताची पूजा करायची. तुकोबाने उत्तर दिलं देवपूजा थोडा थांबवा, संत पूजावे आरती. अगोदर संतांची पूजा करा. पण एखादा रगेला असतो थांबू नये म्हणतो दार संत आधी देवपूजाच करतो. त्यालाही प्रमाण संताचा अतिक्रम देवपूजा तो अधर्म. संतांचा अतिक्रम या अवमान करून जर देवपूजा चालू असेल देव म्हणतात तू फुलं वाहत नाही तुम्हाला दगड हाणू नको. हो म्हणजे देवापेक्षा पावर कोणाची जास्त. संताचे. म्हणून देवाने मान्यच केलं तेही प्राणा पुरवते आवडते मज निरोते जे भक्त चरित्राते प्रशंसते. मोक्षाच्या बाबतीत सुलभ, पूजेच्या बाबतीत संत पॉवरफुल. देवाकडे बी मोक्ष मिळन पण एका अख्खा क्षण जातो देवाचे द्वारी उभा. संताकडे एका क्षणाचं कामच नाही. अर्धा
शन गर्दा अर्धा शन गर्दा संध्याच्या संध्याची अर्धा